आता ना आम्ही घाटावरती आलेलो तर एक काय प्रकार घडला माहितीये का? लेडीज वॉशरूम मध्ये ना मागून म्हणजे जे घाटावरती असतं ना आपल्या लेडीज वॉशरूम, तर त्याच्या पाठीमागे जाऊन ना एक माणूस का नाही कॅमेऱ्यानं फोटो म्हणजे व्हिडिओ किंवा फोटो काढत होता. म्हणजे आपल्या कराडमध्ये सुद्धा हे प्रकार घडायला लागलेत. अगदी विश्वासच बसत नाही ह्या गोष्टींवरती की कसं काय घडू शकतं. ते बरं एवढ्या पब्लिक प्लेसमध्ये आहे आपण, त्याला जरा सुद्धा भीती वाटली नाही. किती निर्लज्ज असेल तो माणूस. बरं आम्हाला सुद्धा हे माहित नव्हतं. ज्या वेळेस पोलीस पळायला लागले तिकडे आम्हाला काय वाटलं साप आलाय, म्हणून आम्ही त्या दृष्टीनं गेलो बघायला, बाबा साप आला असेल चला बघूया म्हणून. तर तिथून कोपऱ्यातनं माणसाला मारत मारत आणलं. आता ह्या व्हिडिओमध्ये दिसते ना तुम्हाला, त्यामध्ये अक्षरशः त्याला एवढं मारलं का नाही पोलिसांनी. बरं आजच्या दिवशी तो व्हिडिओ करत नव्हता, सलग 2 दिवस झालं तो व्हिडिओ बनवतोय. आता एक लेडीज आत गेलेली होती, तिला ते दिसलं, ती डायरेक्ट पळत बाहेर आली आणि तिनं सांगितलं. त्याच्यानंतर हे ऍक्शन घेतली गेली. बरं एवढ्या अडचणीत तो गेलाच कसा? नगरपालिकेने ना खरं तर ते सगळं मागचे झाडं झुडपं स्वच्छ करायला पाहिजेत. जर माझा व्हिडिओ गेलाच नगरपालिकेपर्यंत तर प्लीज माझी तुम्हाला विनंती आहे की प्लीज ती मागची झाडं झुडपं स्वच्छ करा. आणि जर जेंट्सला तुम्ही म्हणजे बाहेरच्या साईडला वॉशरूम दिलेला आहे तर लेडीजला एवढ्या आतल्या साईडला कशाला दिले? बरं ह्याच्या आधी तर तिथं पैसे सुद्धा घेत होते वॉशरूमला, खास लेडीजला पैसे घेऊन करायला लागत होते वॉशरूम. तर प्लीज तुम्ही थोड्याशा सुविधा वाढवा तिथल्या लेडीजच्या बाबतीतल्या. ती सगळी जी मागं घाण आहे ना ती स्वच्छ करा प्लीज, माझी तुम्हाला विनंती आहे.